हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? आज आपण इयत्ता चौथीची पहिली कविता बघणार आहोत इंग्लिश पुस्तकातली, द रेन इन द नाईट. ठीक आहे. या कवितेचे कवी कोण आहे बघा, एमिलिया जोसेफिन बूर या कवयित्रीने ही कविता लिहिलेली आहे. ठीक आहे. चला तर आपण कवितेला सुरुवात करूया. ही कविता कशावरती आहे? पावसावरती डिपेंड आहे. पावसामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात, काय काय पाहायला मिळतं आपल्याला, त्यावरती या कविता सांगितलेली आहे. ठीक आहे. चला तर आपण चालू करूया. रेनिंग ऑल नाईट लॉंग, समटाईम्स लाऊड समटाईम्स सॉफ्ट, जस्ट लाईक ए सॉन्ग. काय म्हटलं आहे बघा या पॅराग्राफमध्ये काय म्हटलं आहे लक्ष द्या. रेनिंग म्हणजे काय? पाऊस येतोच आहे. ऑल नाईट लॉंग म्हणजे पूर्ण रात्रभर पाऊस पडतोय. समटाईम्स लाऊड समटाईम्स सॉफ्ट, काही वेळा खूप जोरात पाऊस पडतोय तर काही वेळा खूप हळूहळू कमी पाऊस पडतोय, खूप थोडा पाऊस पडतोय. जस्ट लाईक ए सॉन्ग, जस्ट लाईक म्हणजे सारखे असं म्हणतो ना आपण. जस्ट लाईक सारखे म्हणजे काय? सॉन्ग म्हणजे काय? गाण्यासारखं कवयित्रीला वाटते की काही वेळा जोरात पाऊस पडतोय, काही वेळा हळूहळू पाऊस पडतोय, म्हणून ते कसं वाटतंय? एका गाण्यासारखं वाटतंय. ठीक आहे. पुढे बघा. देअर विल बी रिवर इन द गटर्स अँड लेक अलॉंग द स्ट्रीट. इट विल मेक अवर लेझी किटी वॉश हिज लिटिल डर्टी फीट. म्हणजे काय? आता इथे लक्ष द्या. पावसाचे पाणी आहे ना, पावसाचे पाणी ते काय? रिवर म्हणजे नदी, इन द गटर म्हणजे पावसाचे पाणी, भरपूर पाऊस पडलाय, पूर्ण रात्रभर पाऊस पडलाय. ठीक आहे. त्यामुळे पावसाचे पाणी कुठं जात आहे? गटरमध्ये जात आहे. अँड लेक म्हणजे काय? तळे. ठीक आहे. अँड अलॉंग द स्ट्रीटचा अर्थ काय? या स्ट्रीटचा अर्थ, स्ट्रीट म्हणजे रस्ता. ठीक आहे. सडक आपण जे रस्ता म्हणतो ना ते, त्याच्यावरून पाऊस भरपूर वाहत आहे, त्यामुळे ते कसं दिसतंय? लेकसारखं दिसतंय. लेक म्हणजे तळे. ठीक आहे. समजलं. देअर विल बी रिवर इन द गटर म्हणजे काय? नदीचं पाणी फुल भरून वाहत आहे. ते कसं? गटर असतं ना, म्हणजे जे नाली आपल्याला दिसतं, हे गटर म्हणजे काय? नाली. जे नालीमध्ये भरपूर पाणी भरल्यावरती ते कसं दिसतं? रिव्हरसारखं दिसतं. ठीक आहे. अँड लेक अलॉंग द स्ट्रीट, ते लेक आहेत ना, रस्त्यावरून भरपूर पाणी वाहिल्यानंतर ते कसं दिसतं? अँड लेक, इथं काय आहे? अँड लेक अलॉंग ए स्ट्रीट म्हणजे काय? रस्त्यावर पाणी वाहतंय, मग ते कसं? लेक बनतंय, लेकसारखं आपल्याला दिसतंय. लेक म्हणजे काय? तळे. ठीक आहे. लिहून घ्या, नोट करून घ्या, अर्थ मिनिंग लिहून घ्या त्या वर्ड्सची. ठीक आहे. इट विल मेक अवर लेझी किटी. लेझी म्हणजे आळशी, किटी म्हणजे मांजरीचे पिल्लू. ठीक आहे. मग काय? जी आळशी लेझी किटी आहे ना, ती काय करते? वॉश हिज लिटिल डर्टी फेट. लिटिल म्हणजे एकदम स्मॉल, छोटंसं पाय तिचं. डर्टी म्हणजे एकदम घाण. ठीक आहे. घाणेरडे. डर्टी म्हणजे घाणेरडे. फीट म्हणजे काय? पाय. तिची काय करते? ती डर्टी फीट असतं ना तिचे पाय, घाण पाय, त्या पाण्यामध्ये जाऊन ती वॉश करते. पुढं बघा. द रोज विल वेअर डायमंड्स. वेअर म्हणजे घालणे, डायमंड म्हणजे चमकणारा हिरा. ठीक आहे. लाईक किंग म्हणजे राजा. अँड क्वीन म्हणजे राणी. ॲट कोर्ट म्हणजे काय असतं? दरबार असतो. राजा राणींचा आधी दरबार बसायचा, माहिती असेल तुम्हाला. बट द पॅसिन्स ऑल गेट मडी म्हणजे चिखल. पॅन्सीज म्हणजे काय? छोटे छोटे फुलं. बिकॉज दे आर सो शॉर्ट म्हणजे काय? लहान. आता बघा याचं मिनिंग काय होणार. पावसाचे पाणी गुलाबावर पडल्यावरती ते आपल्याला कशा प्रकारे वाटतं? जणू काही ते डायमंड असल्यासारखं आपल्याला वाटतं. ठीक आहे. राजा राणी आधीचे काळात जे राजा राणी होते ना, ते मुकुट घालायचे, बरोबर. मग ते मुकुटावरती हिरे असायचे. ते हिऱ्यांसारखं म्हणजे ते जस्ट लाईक ते हिऱ्यांसारखं दिसतं. जे गुलाबावरती पाणी पडतं ना, ते कशासारखं दिसतं? डायमंडसारखं. डायमंड म्हणजे काय? हिरा. जणू काही ते राजा राणीचा मुकुट घातल्यासारखं ते दिसतं. ठीक आहे. बट द पॅन्सीज ऑल गेट मडी. काय म्हटलेत ते?
पाचे छोटे छोटे पाकळ्या आहेत ना, ते पाण्यामध्ये छोटे छोटे हे इथे दिसतात ना झाडं, फुलं, छोटे छोटे फुलं इकडे दिसत आहे ना, हे गुलाब आहेत. गुलाबवरती पाणी पडल्यावरती ते डायमंड सारखं वाटतं. ठीक आहे. आणि हे काय आहेत, छोटे छोटे फुलं आहेत. ते छोटे फुलं काय होतात, पावसाच्या पाण्याने मडी होतात. मडी म्हणजे चिखल, त्यांच्यावरती चिखल जाऊन बसते. बिकॉज दे आर शॉर्ट, कारण ते खूप शॉर्ट आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला इथपर्यंत? पुढचं बघा पॅराग्राफ. आय विल सेल माय बोट टुमारो इन वंडरफुल न्यू प्लेसेस, बट फर्स्ट आय विल टेक माय वॉटर पॉट अँड वॉश द पेन्सिल्स फेस. आता ती छोटी मुलगी काय म्हणते आपल्याला, काय म्हणते छोटी मुलगी, आय विल सेल म्हणजे काय, माझी जी नाव आहे ती उद्या मी काय करते, वंडरफुल म्हणजे अद्भुत, खूप छानशी जागा, न्यू प्लेसेस म्हणजे नवीन जागा, ती काय करते उद्या ती काय म्हणते की माझी जी बोट आहे, बोट म्हणजे नाव, टुमारो म्हणजे उद्या माझी बोट जाऊन मी काय करते, मी त्या पाण्यामध्ये वाहते. बट फर्स्ट म्हणजे पहिला काय करणार आहे म्हणते ती मुलगी. ही मुलगी काय करणार आहे, पहिला वॉटर पॉट म्हणजे हे जे पाणी झाडांना पाणी घालतो ना आपण, ते त्याला म्हणतो आपण वॉटर पॉट. ठीक आहे. ती काय म्हणते, त्या वॉटर पॉटने अँड ऑल वॉश माय पेन्सिल्स फेसेस म्हणजे काय म्हणते तिनं, की ते पेन्सिल्स आहेत ना त्यांचे फेस म्हणजे त्यांच्यावर मडी बसलेले, ते घाण झाले होते म्हणून त्यांना साफ करते असं ती म्हणते. नंतर मी माझी नाव चालवते. ठीक आहे. तुम्हाला कविता समजली असेल तर सांगा, नाही का समजली तरी पण सांगा, आणि आपण ह्याचे प्रश्न उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तुम्हाला कविता समजली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ह्याच्या पुढचे म्हणजे कविता किंवा तुम्हाला कुठले चॅप्टर हवे असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून ह्याच्या पुढचे आपण जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण घेणार आहोत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या. ठीक आहे. सबस्क्राईब करा. टेक केअर.